नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. आणि 2-3 दिवसापासून ब्लॉग्स येत नाहीयेत कारण माझी तब्येत जरा ठीक नव्हती. म्हणजे सर्दी, ताप हे कंटिन्यू चालू होतं आणि त्यामुळे अगदी वीकनेसपणा आला होता आणि असं जी मी तुम्हाला काही ना काही कामं करत असते, दाखवत असते, तर तसं काहीच होत नव्हतं माझ्याकडून. आणि जेव्हा आपलं शरीर व्यवस्थित नसतं ना, तर तेव्हा आपलं मन पण व्यवस्थित नसतं. तर म्हणून तुमच्यापर्यंत छान पॉझिटिव्ह गोष्टीच याव्या, असा नेहमी माझा अट्टहास असतो. तर म्हणूनच मी जेव्हा छान फ्रेश असेन, तेव्हाच मी तुमच्यासमोर प्रेझेंट होईन, असं मी नेहमी माझ्या मनाला सांगत असते. आणि त्यासाठी मी स्वतःला फिट ठेवण्याचं सुद्धा काम करत असते आणि तुम्ही सुद्धा ते करायचं आहे. तर असंच काहीतरी एक विरंगुळा म्हणून हे मी करत होती. बऱ्याच दिवसांपासून मी ना हे लास्ट टाइम मी कुठे DIY मिस्टर DIY मध्ये गेलो होतो. तर तेव्हा मी तिथून हे आणलं होतं आणि तसंच ठेवलं होतं, लक्षातच नाही राहिलं माझ्या. तर इथे ना बाहेरच्या साईडला म्हणजे बाहेरचा जो पॅसेज आहे, तिथे एंट्रीला मी जे फ्लॉवर पॉट लावला आहे, तर त्याच्यामध्ये ना तिथे रेड कलरचे तुम्हाला बाजूला दिसतील फुलं लावले होते. तर तो जो एरिया आहे तो पूर्ण वास्तूच्या नुसार ईशान्य दिशेमध्ये येतो. तर तिथे रेड कलर आपल्याला लावायचा नाहीये. तर म्हणून जास्तीत जास्त पांढरा, हिरवा, पिवळा किंवा बेज कलर, पांढरा आणि बेज कलर, ग्रे कलर हे कलर असे आहेत की ते जास्त इम्पॅक्ट देत नाहीत. तर म्हणून ते कलर वापरायचे होते. तर म्हणून मला हा व्हाईट कलरचा जो तिथे फ्लॉवर पॉट म्हणजे फ्लॉवर्स हे खूप सुंदर वाटत होते आणि अगदी नॅचरल वाटत होते. तर म्हणून मी घेऊन आली होती. पण ते सेट करायचं खूप दिवसांपासून राहिलं होतं. तर म्हटलं असंच बरं तर वाटत नाहीये, पण ते तर घेऊन बसून काहीच अर्थ नाहीये. तर त्याच्यामुळे जे आपल्याला छान वाटेल ना, असं आपण काहीतरी करूया. तर बघा इथे हा फ्लॉवर पॉट ठेवलाय मी आणि पांढरा रंग, मागे पण पांढराच रंग आहे तुम्ही म्हणाल, म्हणजे बेज कलरच आहे. पण मागचं मी थोडंसं या भिंतीवरती अजून मला काम करायचंय. तर तेव्हा जेव्हा बॅकग्राऊंड येईल ना, त्याच्यावरती हे आणखीन खूप सुंदर दिसेल. म्हणजे जास्त असं जसं आहे तसंच ठेवणार आहे प्लेन, पण थोडंसं रंगसंगतीमध्ये थोडासा फेरफार मी करणार आहे. तब्येत ठीक नसेल ना, तर तेव्हा असं काहीतरी आपल्या आवडीचं असं काहीतरी काम केलं ना, तर थोडंसं मन आपलं डायव्हर्ट होतं. तर मी फायनली घेतलेली आहे एक मस्त गोष्ट की जी खरंच खूप कामाची आहे, पण ती तशी यूज केली तर मी जास्त तुम्हाला खेचणार नाही आहे. मी दाखवते की मी काय घेतलं आहे. तर मी घेतलेली आहे ती म्हणजे उषाची ही मशीन मी घेतलेली आहे. उषाची जेनोमे वंडर स्टिच ऑटोमॅटिक सिविंग मशीन आहे ही. तर बरेच रिव्ह्यूज वगैरे बघितले आणि त्यानंतर ही मशीन मी चूज केली. ॲक्च्युली जेव्हा मी कॉलेजला होते ना, तर तेव्हा मी FY SY जेव्हा करत होते तेव्हा मी टेक्स्टाईल आणि फॅशनचा कोर्ससुद्धा केला होता, डिप्लोमा केला होता. पण तेव्हा जेव्हा स्टिचिंगचे क्लासेस होते तेव्हा मी आजारी पडली होती आणि बरं नव्हतं. आणि त्यामुळे जे बेसिक जे स्टिचिंगचं सगळं काही कोर्सेस होते आणि तो अगदी साधा कोर्स होता, म्हणजे असं काही खूप असं ग्रँड असा कोर्स नव्हता. आणि तेव्हा काही त्या गोष्टींना तेवढं प्राधान्य दिलं जायचं नाही. तर त्याच्यामुळे माझा तो स्टिचिंगचा कोर्स मिस झाला होता. तर म्हणून तुम्ही जे बघत असाल की मला हे डिझायनिंग, कलर कॉम्बिनेशन वगैरे ह्या गोष्टी तुम्ही म्हणताना खूप छान जमतात, तर ते तिथून आहे. म्हणजे जे केलं आहे ना ते कुठे वाया नाही गेलं आहे. आपण म्हणतो म्हणजे मला असं वाटायचं अरे मी काय केलं, तेव्हा उगाचच पैसे खर्च केले,
फॅशन टेक्स्टाईल, आणि एवढी मेहनत, प्रचंड मेहनत, म्हणजे कॉलेज अटेंड करून मी परत त्या क्लासेसला जायचे, परत तिथलं सगळं वेगळं काम असायचं असं, आणि खूप असतं त्याच्यामध्ये, खूप वर्क असतं, शीट्स भरपूर बनवायला लागतात, बरंच काय काय असतं. पण ते मला कुठेतरी कामाला येतं आहे आज. मला जे पण मी आज करते माझ्या घरासाठी, स्वतःसाठी, पूजेमध्ये मला डेकोरेशन्समध्ये त्या गोष्टी कामाला येतात. तर आपण जे जे शिकतो ना, काहीही जे आपण शिकतो ते कधीही वाया जात नाही, हे आपण त्याच्यावरून लक्षात घ्यायचं आहे. तर आज आहे गुरुवार, तर मशीन मी पहिले स्वामींकडे ठेवणार आहे. मी खूप दिवसांपासून विचार करत होते की काय करू, नक्की घेऊ की नको घेऊ. कारण काही गोष्टी कसं आपण घेतो आणि एक्साइटमेंटमध्ये थोडा दिवस काम करतो आणि मग नंतर मग ते तसंच पडून राहतं, पैसे वेस्ट जातात फालतूमध्ये. पण नंतर मग असं वाटलं, मी विचार केला की भले मी काय खूप असं म्हणजे प्रोफेशनली तर मी काय करणार नाही आहे, पण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा या गोष्टी किती कामात येतात. तर म्हणून कसं आहे, आपल्या डेली रुटीनमध्ये, डेलीच्या लाईफमध्ये बघा किती सारे कपडे जे असतात. तर पहिले आपले कपडे जे म्हणजे शिलाई वगैरे उसवायची, तर शिवून घ्यायचो. प्रत्येकाच्या घरी मशीन एकतरी असायची शिलाई मशीन. तर आता तो कन्सेप्टच निघून गेला. आता आपल्याला कपडे जरासे फाटले तर आपण लगेचच टाकून देतो आणि नवीन कपडे घेतो. तर म्हणून तसं नको व्हायला. ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या घरच्या काही गोष्टी आहेत ज्या आपण करू शकतो, तर त्याच्यासाठी हे खरंच खूप बेस्ट आहे. आणि प्लस दुसरी गोष्ट म्हणजे मला काही ना काही क्रिएटिव्ह करायला आवडतं, पण मनात डोक्यात सगळं असतं, पण उतरवणार कसं, म्हणजे जे करणारं काम आहे तो त्या माणसाला पण तेवढा वेळ असला पाहिजे. तर म्हणून म्हटलं का नाही, मग आपण स्वतः शिकून घ्यावी ती गोष्ट. आणि ही जी ऑटोमॅटिक ज्या मशीन्स असतात ना, तर त्या म्हणजे ऑपरेट करायला ज्या दुसऱ्या मशीन असतात त्याच्यापेक्षा इझी असतात. तर त्याच्यामुळे फक्त आपल्याला काही मेन गोष्टी आल्या ना, तर आपण प्रॅक्टिस करून त्या गोष्टी नक्कीच करू शकतो. तर जरा पहिले मी पूजा करते मशीनची, त्यानंतर आपण मशीन ओपन करूया. ही जी मशीन आहे ना, ह्याची मी दुकानामध्ये सुद्धा प्राइस चेक केली आणि त्याच्या मानाने मला ऑनलाईनमध्ये प्राइस कम्पॅरेटिव्हली चांगली वाटली, तर म्हणून मी ॲमेझॉनवरून मागवले. तर खरं सांगू तर मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. पण हळूहळू जसं आपण आता ती वस्तू वापरणार ना, जसं नवीन मोबाईल आणल्यानंतर आपल्याला काहीच त्यातलं माहिती नसतं, पण यूज करत जातो तसं त्याचे फंक्शन्स कळत जातात. तर तसंच हळूहळू कळेल. आणि आता तर तुम्ही यूट्यूबवर काय नाही मिळत असं नाही आहे. तर यूट्यूबमध्येच मी आधीसुद्धा बऱ्याच गोष्टी याच्या सर्च केल्या आणि त्याच्यानुसारच मागवलं आहे. तर ह्याला खूप चांगले फंक्शन्स आहेत, बेसिक फंक्शन्स आहेत, पण खूप चांगले आहेत. तर त्याच्यामुळे मला ही मशीन आवडली. आणि याचा जो डेमो आहे तो पण यूट्यूबवरती अवेलेबल आहे. मशीनचं काय काय पार्ट्स कसे आहेत तर ते पण अवेलेबल आहे. आणि सुरुवातीला जेव्हा मी बघितलं ना, तर मला खूपच भीती वाटली पहिले तर, की हे नक्की काय आहे एवढं सगळं याच्यामध्ये. आणि बघा, ह्याला हे छानसं असं कव्हर सुद्धा आहे, म्हणजे आपण मशीन फक्त अशीच ओपन न ठेवता, कारण ही हँडी मशीन असते, आपण कुठेही मूव्ह करू शकतो. तर ह्याला असं कव्हर तुम्ही टाकलं ना, तर मशीनवरती डस्ट वगैरे अजिबात बसणार नाही आणि खूप छान सेफ राहील कुठेही आपण ठेवली मस्त तर. आणि ही मशीन कशी जागाही घेत नाही, तुम्ही उचलून कुठेही एका बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवलेत आणि जेव्हा आपल्याला काम असेल तेव्हा बाहेर काढलं तर अगदी मस्त, म्हणजे आपल्या जागेनुसार आपल्याला व्यवस्थित युटिलाइज करता येते.
जेवढं मी ऑनलाईनमधून यूट्यूबमधून बघितलं ना तेवढं मी तुम्हाला सांगू शकते की बघा इथे या स्टिचेस दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, म्हणजे टाके वेगवेगळे कसे पडतील याच्यामध्ये. तर हे टाके चेंज करण्यासाठी आहे, त्याच्या बाजूला टाक्यांची लेंथ वाढवण्यासाठी आहे, त्यानंतर हे बॅक स्टिच जे करतात ना त्याच्यासाठी आहे. त्यानंतर बघा आपल्या मशीनला आपण म्हणजे नॉर्मल जी शटल मशीन असते त्याला पॅन्डल मारतो तेव्हा ती मशीन चालते. तर ही इलेक्ट्रॉनिक जी मशीन असते ना ह्याला पॅन्डलची गरज नसते, ह्याला हे फूट दिलेलं असतं. तर हे फूट आपण जेव्हा कनेक्ट करतो तर तेव्हा फक्त त्याच्यावर आपण जसं एक्सिलेटरवर कसं पाय दिल्यावर गाडी चालते तर तसंच आहे हे. तर याच्यावरती फूटवरती फक्त पाय ठेवला ना आपण प्रॉपर व्यवस्थित तर आपल्याला मशीन आपली स्टार्ट होते. मशीनला ज्या एक्सेसरीज लागतात ना तर त्या एक्स्ट्रा एक्सेसरीज आणि इथे आतमध्ये ठेवलेल्या आहेत. हे पण मला कसं माहीत पडलं हे मी सगळं व्हिडिओमध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. तर नाहीतर मी शोधतच बसली असती की हे काय आणि हे कुठे. तर म्हणून कुठलीही गोष्ट घ्यायच्या आधी तुम्ही त्याच्या रिलेटेड सगळी इन्फॉर्मेशन काढा, सगळ्या गोष्टी चेक करा, रिव्ह्यूज चेक करा आणि त्याच्यानंतरच एखादी गोष्ट ऑनलाईन ऑर्डर करा. तर इथे बघा हे काय काय आहे ते मी असंच चेक करते. तर अशी आपली मशीन आलेली आहे आणि हळूहळू शिकेन मी याच्यावरती, हळूहळू गोष्टी शिकायचा प्रयत्न करेन. आणि जे पण माझ्या माइंडमध्ये खूप ज्या काय क्रिएटिव्हिटी गोष्टी येत आहेत आणि प्लस दुसरी गोष्ट मला जी स्पेशली मशीन घ्यायची होती ती मला म्हणजे वस्त्रांसाठी. कारण जसं तुम्ही मागच्याही बघितलं की मी इथे चिंदी मार्केटला गेली होती, तिथून मी वेगवेगळे कपडे आणले होते. तसंच आपल्या वेगवेगळ्या साड्या असतात, जुन्या साड्या, त्यांच्यापासून पण आपण खूप काही गोष्टी बनवू शकतो. तर आपल्या हातात जर वस्तू असेल तर आपण त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी करणार, तर प्रयत्न करणार. नाही तर मग कसं होतं की माझ्या डोक्यामध्ये असतं पण मग ते प्रत्यक्षात दुसऱ्याला सांगेपर्यंत, त्यांना तो कन्वे होईपर्यंत कधी कधी वेळ जातो किंवा आपण मग जायला आळस करतो. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. तर म्हणून मी विचार केला की घेऊन बघू मशीन, काय फरक पडतो मशीन घेतल्यानंतर किती. आणि जसं गाडीचं असतं, गाडी हातात असेल तरच आपण गाडी शिकू शकतो, तर तसंच गोष्ट हातात असेल ना तरच आपल्याला शिकता येते. आणि मशीन शिकणं ही काय खूप मोठी अशी काही गोष्ट नाही आहे. खूप साधे जे न शिकलेले लोक आहेत ते सुद्धा चालवू शकतात, तर आपण का नाही करू शकत. आणि तुमच्याकडे कोणाकडे आहे ही मशीन अशी उषा जेनोमे वंडर स्टिच अशी मशीन आहे तर तुम्ही पण मला सांगा कमेंटमध्ये की म्हणजे कशी आहे ही मशीन. रिव्ह्यूज त्याचे खूप चांगले होते आणि त्याच्या हिशोबानेच मी घेतली. मला ही 14,000ला पडली. मी ॲमेझॉनवरूनच घेतली आणि मी इन्स्टॉलमेंटमध्ये घेतले. मला एकदम टोटल असं द्यायचं नव्हते, मी टोटल देता नाही आले म्हणून मी इन्स्टॉलमेंटमध्ये घेतले. बऱ्याचशा वस्तू मी अशाच इन्स्टॉलमेंटमध्येच घेतल्या, जे आता सध्या आपल्याला नो EMI नो इंटरेस्ट आपल्याला मिळतं EMI, तर त्याच्यामध्ये खूप बरं पडतं. तर म्हणून तशी घेतली मी. हळूहळू त्याच्यावरती जसं जसं वस्तू बनतील तसं जसं आता तुमच्यासोबतसुद्धा बऱ्याचशा गोष्टी शेअर होतील की जुन्या काही गोष्टी आहेत त्यांच्यापासून नवीन काहीतरी छान छान बनवू असं माझ्या पण डोक्यात आहे. तर हळूहळू शिकेन. आता ह्याचा फ्री डेमोसुद्धा आपल्याला येतो, तर डेमोवाल्यांना मी बोलवणार आहे आणि त्याच्या हिशोबाने बघू आता काय कसं शिकेन, कसं काय बनवेन. सगळं स्वामींच्या हातात आहे. पण ठीक आहे, आपल्याला काही ना काही मार्ग मिळत जातात ना, हे खूप महत्त्वाचं आहे. तर आता ही मशीनचे टोटल रिव्ह्यूज जेव्हा कोणी डेमोला वगैरे येईल ना तेव्हा मी तुमच्यासोबत ते पण शेअर करेन की ते काय माहिती सांगतात मशीनबद्दल वगैरे, ते पण मी तुम्हाला दाखवेन. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी असेल तर त्यांनी पण मला नक्की कमेंट्समध्ये रिव्ह्यूजमध्ये सांगा की कशी आहे मशीन वगैरे काय. तर आता बदलणार तर नाही आहे पण तरी एक म्हणतात ना की आपल्याला एक आणखीन चांगलं वाटतं ऐकल्यानंतर. तर नक्की मला सांगा. आणि आपली मशीन तुम्हाला कशी वाटली, आवडली का, याची लिंक जी आहे ना ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ज्यांना घ्यायची असेल तुम्ही पण चौकशी करा आणि मगच घ्या. मी घेतली म्हणून हीच घेतली पाहिजे असंही जरूर नाही आहे. जेवढा आपल्याला त्या गोष्टीचा जेवढा यूज असेल ना तशीच ती गोष्ट घ्यायची. ही मला फक्त घरातल्या कामांसाठी हवी होती म्हणून मी ही मशीन घेतली आहे. ह्याच्यापेक्षासुद्धा ॲडव्हान्स मशीन पण येतात, पण ह्याच्यामध्ये पण बरेचसे फीचर्स आहेत जे आपण म्हणजे आपल्या कामासाठी सफिशियंट आहेत. तर म्हणून त्याच्या हिशोबाने मी ही मशीन घेतली आहे. तुम्हाला तुमचं युसेज काय आहे, तुमचं काय काम आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही मशीन चॉईस करा. तर तुम्हाला मशीन कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच. व्हिडिओ पण आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.
आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.